नमस्कार, मी सोपान दगडू काळे, राहणार वाघाडी, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद। हल्ली मी पुण्यामध्ये एका कंपनीत काम करत असतो। नेहमीचं माझं 8 तासाचं काम जे कम्प्युटरवर असतं, त्यामुळे मला जास्तीचा एक हल्लीच्या काळामध्ये बॅक पेन, नेक पेन आणि शोल्डर पेन मला जाणवायला लागला। मी आधी जवळपास 4 वर्षापासून वेगवेगळ्या डॉक्टरांना मी व्हिजिट केलं, ट्रीटमेंटसाठी प्रयत्न केले। त्यांनी गोळ्या, औषधी, सलाईन, काही जणांनी तर नंतर ऑपरेशनची गरज पडू शकते असंही सांगितलं। पण मी एकदा असंच खूपच त्रास सहन होत नव्हता म्हणून मी गुगल मॅपवरती चेक केलं। तिथे आपले निर्मल पाटील सरांचं हे जे हॉस्पिटल आहे, चेतना हॉस्पिटल, तर इथे मला रिव्ह्यू बघितले। मी लोकांचे पॉझिटिव्ह रिव्ह्यू बघितल्यानंतर मलाही वाटलं की आपण जाऊन तर बघूया आणि डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली। त्यानंतर मग डॉक्टरांनी सल्ला दिला, काय गरज नाही म्हणे तुम्हाला ऑपरेशन वगैरे करायची। 7 दिवसाचा कोर्स असतो फिजिओथेरपीचा, तो व्यवस्थित जर केला रेग्युलरली आणि सांगितलेली एक्सरसाइज असतील, थोडीफार जर पडलीच तर पेन किलर वगैरे थोड्याफार लागल्यास तर ते आपण ॲड करू नंतर। मग त्या हिशोबाने मी त्यांचं ऐकलं आणि ते आज शेवटचा दिवस आहे। मला खरंच विश्वास बसत नव्हता की हे पूर्ण होईल माझं आणि मला रिलीफ मिळेल। आज शेवटच्या दिवशी मला 99% जवळपास मला रिलीफ मिळाला आहे। अजून राहिलेले काही 7, 8, 10, 15 दिवसाचं थोडंफार मी गोळ्या वगैरे थोड्याशा देणार आहेत, ते मी चालू ठेवील। आणि जे बाकीचे कम्पेअर केलं तर मग मी खरंच मनापासून इथल्या स्टाफचे, जे विशेष करून फिजिओथेरपिस्ट आहेत, ज्या विद्या मॅडम म्हणून त्यांचं नाव आहे, विद्या लोंढे मॅडम, खरंच मनापासून काम करतात। त्यांचं मी खरंच आयुष्यभर मला मी विसरूच शकणार नाही, कारण मी घरात करता पुरुष आहे। मलाही एवढं काळजी वाटायची की मी ऑपरेशन जर करावं लागलं, एवढा खर्च कुठून आणायचा, नेहमी चिंता असायची। कमी खर्चात कसं होईल, कुठं होईल, हे आजच्या काळात खरंच होत नाही। आजकालचे काही डॉक्टर लोकांनी तर दुकान म्हणून ठेवलेलं आहे दवाखान्याच्या, विश्वास ठेवणं खूपच कठीण जातं। पण मला वैयक्तिक अनुभवानं वाटतं, आजही या जगामध्ये एवढे मनापासून माणुसकी दाखवून नुसता धंदा मानून न ठेवता, तो त्यांच्या डोक्यातही विचार येणार नाही। सगळे इथले स्टाफचे लोक, डॉक्टर लोक सर्व्हिस खरंच मनापासून करत आहेत। आणि मी असंही ऐकलं की हे हॉस्पिटल खूप जुनं आहे, 10 ते 20 वर्ष असं मी ऐकलं की हे खूप जुनं हॉस्पिटल आहे। आणि हे असेच हॉस्पिटल असतात की जे टिकवून लोकांना सर्व्हिस देतात। त्याबद्दल खरंच त्यांचे मनापासून आभार आणि त्यांच्या भविष्यातल्या लोकांच्या जनसेवेसाठी खूप शुभेच्छा देतो। खूप धन्यवाद।